मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही डी.एड. बी.एड. करून शिक्षक लागलेले होते त्या शिक्षकांसाठी आता एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलेली आहे आणि यामध्ये कोणकोणत्या अपडेट दिलेले आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि ही अपडेट आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जेही सप्टेंबर महिन्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या होत्या लाडका भाऊ या योजनेअंतर्गत। तर सर्व ठिकाणी यामध्ये जेही शिक्षक वर्ग आहे हे यांची निवड करण्यात आलेली होती। तर यांच्यासाठी आता जोही टाइम पिरियड आहे म्हणजे 6 महिन्याचा जोही त्यांचा कालावधी आहे हा वाढवून देण्याबद्दल भरपूर ठिकाणी प्रयत्न सुरू आहे, परंतु एक परिपत्रक जाहीर झालेला आहे आणि या परिपत्रकामध्ये संपूर्ण अपडेट उपलब्ध करून दिलेले आहे। आणि हे परिपत्रक आलेलं आहे पालघर जिल्ह्यामधून। तर बघू शकता 22/1/2025 ला हे एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये बघू शकता जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये बघू शकता तर खाते प्रमुख सर्व जिल्हा परिषद पालघर, त्यानंतर गट विकास अधिकारी, पंचायत समिती सर्व। तर अशा प्रकारे या जिल्ह्यासाठी जर परिपत्रक आलं तर अशा प्रकारे संपूर्ण जेही महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा परिपत्रक येणार आहे। तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुद्धा परिपत्रक जाहीर करण्यात येणार आहे। तर बघू शकता यामध्ये विषय तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत उमेदवार 6 महिनेच कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी। म्हणजे जेही शिक्षक लागलेले आहेत त्यांच्यासाठी आता त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे की जे शिक्षक वर्ग वर्क करत आहेत त्यांचा कालावधी हा 6 महिनेच असणार आहे, तो पुढे वाढवण्यात येणार नाही आहे अशाबद्दल हे एक परिपत्रक आहे। तर बघू शकता यामध्ये संदर्भ आणि यामध्ये 9/7/2024 ला जोही GR आला होता त्या GRला आधारित यांच्याकडून हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर यामध्ये नेमकं काय दिलेलं बघू शकता। महोदय, शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भीय शासन निर्णयान्वये सुरू केलेली आहे। जिल्हा परिषद पालघर तसेच अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रशिक्षणार्थी 6 महिनेकरिता नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यावरती स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की जी ही नियुक्ती झालेली होती ही नियुक्ती 6 महिन्यांसाठी होती। या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की आपल्या कार्यालयात कार्यरत प्रशिक्षणार्थी हे नियुक्त केलेल्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंतच कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यात यावी व त्यांची आपण स्वतः पडताळणी करून सर्व उमेदवारांची 6 महिने झाल्यानंतर जेवढे दिवस उमेदवाराचा कार्यकाळ आहे त्या तारखेपर्यंतच हजेरी ऑनलाईन करण्यात यावी। म्हणजे यांचा कार्यकाळ हा 6 महिने असणार आहे याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि यांची जी प्रेझेंटी आहे म्हणजे जेही त्यांचा कार्यकाळ आहे हा त्यांना ऑनलाईनमध्ये अपडेट करायचा आणि हा कार्यकाळ अपडेट करण्यासाठी जेही संस्था आहेत त्यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे। तरी आपल्या विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी यांचे 6 महिन्याचा कार्यकाळ बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील। म्हणजे जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून एक परिपत्रक काढलेलं आहे आणि हे संपूर्ण जेही ZP स्कूल असेल जिथेही डी.एड. बी.एड. करून विद्यार्थी शिक्षक म्हणून लागलेले आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तर त्यांचा जो कार्यकाळ आहे हा 6 महिने असणार आहे, तो वाढवून देणार नाही व किंवा रिन्युअल होणार नाही याबद्दल परिपत्रक सर्व ZP स्कूलला देण्यात आलेलं आहे। आणि यांचा जो कार्यकाळ आहे हा आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे पुढच्या किंवा मार्च महिन्यापर्यंत संपणार आहे त्याबद्दल हे परिपत्रक आहे। आणि हे जे जिल्हा परिषदचे जेही हेडमास्टर असेल किंवा जेही हेड असतील त्यांना याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे की तुम्ही त्यांचा जो कार्यकाळ आहे हा 6 महिन्याचाच असणार आहे, त्यामध्ये वाढीव नसणार आहे। आणि त्यांची जेही प्रेझेंटी आहे आणि त्यांचं जेही मानधन असेल हे पूर्णपणे ऑनलाईन जेही त्यांची प्रेझेंटी अपडेट करणं आहे त्यानंतर त्यांचे राहिलेले जेही पेमेंट असेल म्हणजे मानधन असेल हे त्यांना देण्यात येणार आहे। परंतु कार्यकाळ वाढीबद्दल यामध्ये कुठेही नाही आहे, फक्त 6 महिन्याचा कार्यकाळ असणार आहे आणि 6 महिन्याचा कार्यकाळ राहणार आहे अशाबद्दलचं हे एक परिपत्रक आहे। तर यावरून लक्षात येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजे लाडका भाऊ तर यांचा कार्यकाळ वाढणार नाही आहे, कारण शिक्षक पदावर जेही विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हे एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। आणि एका जिल्हा परिषदेने काढलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होणार, कारण युवा कार्य प्रशिक्षण योजना ही संपूर्ण महाराष्ट्राची योजना होती त्यामुळे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट आहे। तर यापुढील जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।